जय जवान जय किसान जय विज्ञान. मी शिवानंद सर, 4 डिग्री होल्डर्स. तर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो की तुम्हाला टेन्स आणि काळ कशा पद्धतीने ओळखायचा आणि अगदी सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिशमध्ये कशा जायचे याचं तुम्हाला सांगणार आहे. बघा, सचिन सुंदर क्रिकेट खेळतो, हे काय आहे? वाक्य आहे. वाक्यामध्ये आता ह्याच्यामध्ये क्रिकेट खेळतो हे वाक्यामध्ये पूर्ण लक्षात घ्या की वाक्य करत असताना म्हणजे हे वाक्य जे आपण वाचलो ह्याच्यामध्ये क्रिया करणारा कोण आहे? करणारा सचिन, यालाच म्हणायचं कर्ता. ला इंग्लिशमध्ये म्हणतात सब्जेक्ट. लक्षात घ्या. त्याच्यानंतर सुंदर म्हणजे बघा, लक्षात घ्या, सचिन सुंदर क्रिकेट खेळतो हे वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर विशेषण सांगायला आहे काहीतरी. सुंदर म्हणजे विशेष सांगायला आहे. मग सुंदर हा विशेषण आहे. मग हे विशेषण आहे, पण कोणतं विशेषण आहे? गुणदर्शक. म्हणजे त्याच्या क्रिकेटमध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये काहीतरी दडलेला आहे असं तो सांगतो. मग त्याच्या पुढं बघा, सचिन सुंदर क्रिकेट खेळतो. आता बघा, सचिन सुंदर क्रिकेट खेळतो, कर्ता हा कोण आहे? सचिन आहे. मग त्याच्यानंतर ज्या घटकावर क्रिया करायची आहे त्यालाच म्हणायचं कर्म. कर्म काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे? क्रिकेट. त्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला म्हणायचं क्रियापद म्हणजेच व्हर्ब. बघा, सचिन सुंदर क्रिकेट पुढं काय आहे? सांगाले का काहीतरी? कराले? पूर्ण काही कराले? वाक्याचा अर्थ सांगायला नाही. खेळतो. खेळ हा मूळ धातू. मूळ धातू आहे. त्याला लावला तो. तो म्हणजे कोण? प्रत्यय. तो हा प्रत्यय लागला. खेळला तो प्रत्यय लावला. कोण आहे? सचिन. खेळतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, लक्षात, ह्याच्यामध्ये आपण वाक्य एकाच वाक्यामध्ये काय पाहिलं? विशेषण पाहिलं, धातुसद्ध, त्याच्यामध्ये मूळ शब्द, प्रत्यय काय? खेळ, खेळतो. ह्यालाच म्हणायचं आपण वर्ब. काय म्हणायचं? वर्ब म्हणजेच क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचं म्हणजे क्रियेच्या माध्यमातून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो क्रियापद. लक्षात? मग आता बघा, आपल्याला इंग्लिशचा फॉर्म्युला काय सांगितला आहे? एस प्लस व्ही प्लस ओ. मग आता लोचा झाला ना, मराठी आणि इंग्लिशचं दोन्ही जर कॉम्बिनेशन जर केलं एस प्लस व्ही प्लस ओ, मग आपला काय म्हणते? आधी एस घ्यायचा म्हणते इंग्लिशमध्ये, एस. त्याच्यानंतर हा ओ घ्यायचा, आपण सॉरी व्ही घ्यायचा प्लस ओ. म्हणजे हे वाक्य कोण्या काळातलं आहे? सिंपल. सिंपल. सिंपल म्हणजे काय म्हणतो की काय? सिंपल राहतो, साधा राहतो, असं कोणत्या माणसाला आपण म्हणत असतो. म्हणजे साध्या पद्धतीने, म्हणजे साधं वाक्य. सिंपल प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट म्हणजे काय? सध्या मी ज्या पोझिशनमधून सादरीकरण करलो. प्रेझेंट म्हणजे काहीतरी प्रेझेंटेशन चालू आहे म्हणतो की आपण, म्हणजे सादरीकरण म्हणजे सध्याच्या हेतून जे चालू आहे पण साध्या वाक्यात. सिंपल प्रेझेंट. आलं लक्षात? मग आता आपल्याला वाक्य पूर्ण इंग्लिशमध्ये करायचं आहे. मग सचिन जशाला तसं काय म्हणते? एस प्लस व्ही प्लस ओ. मग यामध्ये आपण पाहिलेलंच आहे. मग ह्याच्यामध्ये करता कोण आहे? सचिन. सचिनला इंग्लिशमध्ये जशाला तसं सचिन इंग्लिश. हे झालं सचिन. त्याच्यानंतर काय म्हणते? एस प्लस व्ही. व्ही कोण आहे? वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. मग क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा. वाक्याचा अर्थ कोण पूर्ण करतो? खेळतो. तुम्हाला मी म्हणलं होतं बघा, लक्षात वाचा आता. सचिन सुंदर क्रिकेट खेळतो. सचिन, पण इथं खेळतो मी झाकलेला आहे. सचिन सुंदर क्रिकेट पुढं काय आहे का? नाही. मग सचिन. मग खेळणे बघा, लक्षात घ्या. खेळण्याला आपण काय म्हणतो? प्ले. खेळण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्ले. मग त्याला प्लेज. बघा, सचिन प्लेज. सचिन एकच क्रिकेट खेळतो का? 10 खेळतो? 1 प्ले. मग आता बघा, राहिलो कोण आता? सुंदर क्रिकेट हे राहिलं आहे. सुंदरला नाही सुद्धा म्हणतात किंवा ब्युटिफुल.
जसं पाहिजे तसं घ्या तुमच्या हेतून. नाईस क्रिकेट. आलं लक्षात. अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं मग हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला पाहिजे तुम्हाला सांगतो पुढे कसे ओळखायचे काळ काय नाही. काळ कशा पद्धतीने ओळखायचं सोप्या पद्धतीने मला सांगतो मी. एस प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ. एस प्लस व्ही हॅव प्लस व्ही 3 प्लस ओ. सॉरी हॅव घेऊ नका, हॅव नाही.